तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा जिग्नेश बोरसे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर सकाळी सकाळी मी शॉपवर आलो होतो आणि आता स्टुडिओ मधनं ब्लॉग चालू करतोय. तर आपल्याकडे ना सिरेमिक साठी एक गाडी आलेली आहे, नेक्सॉन. हिच्यात सिरेमिकच आहे का, एकदा विचारू. आपले डॉन लागले इथं. अफसर भाई, क्या बोलते, क्या काम चालू है इस गाड़ी में? अभी डिटेलिंग चालू है, इसका सेरामिक मेंटेनेंस है। 6 महीने के बाद अभी गाड़ी आया है, इसका सेरामिक मेंटेनेंस का सिरेमिक मेंटेनेंस क्या डिटेलिंग चालू है। मतलब, क्या अच्छे से क्लीन हो जाता है क्या? हाँ, पूरा जो रस्ट जमा रहता है कॉर्नर कॉर्नर पे, कहीं पे भी रस्टिंग हो, जैसे ये दिख रहा है रस्टिंग, ये तो पूरा डिटेलिंग करके ये रस्टिंग निकालते, उसके बाद गाड़ी को रबिंग पॉलिश मार के सेरामिक मेंटेनेंस का काम करते। ओके ओके बॉस. तिकडे आपल्याकडे नाही का एक फ्रॉन्क्स आलेली आहे, तिच्यात बी काय काम चालू आहे दाखवतो तुम्हाला. हे बघा, हिच्यामध्ये आपण एलियन वर्ल्डचे 2 कंपोनंट आणि कोएक्सेल स्पीकर वगैरे टाकतोय. गाडी एकदम नवी कोरी अशी शोरूम मधनं डायरेक्ट आपल्याकडेच घेऊन आली आहेत नाही का. काल घेतली असेल बहुतेक, थोडासा मळलेला वाटतोय नाही का. काल घेतली गाडी आणि आज घेऊन आलेली आपल्याकडे. याची अनबॉक्सिंग करून टाकू पटापट. हे बघा, कॉम्पोनंट आणि 2 कोएक्सेल हे ट्विटर झाले. याच्यामध्ये वॉरंटी कार्ड नीट ठेवून द्या, कारण कामाची वॉरंटी येते याच्याला. बाकी याच्यामध्ये आपण पूर्ण गाडी म्हणजे नाही का एकदम हे बघा, टोरेटोचा आपण याच्यामध्ये हा प्लेअर इन्स्टॉल करतोय. एकदम बेस मॉडेलचा असा खोकला येतो, तर टोरेटोचा आपण याच्यामध्ये प्लेअर इन्स्टॉल करतोय. सीट कव्हरचं पण काम आहे याच्यामध्ये. बेस मॉडेलमध्ये असे फॅब्रिकचे सीट कव्हर येतात, तर याच्यातून आपण लेदरचे सीट कव्हर बी दाखवणार आहे. प्रमोद दादा दाखवत ते. हा बघा, हा टोरेटोचा आपण प्लेयर इन्स्टॉल करतोय याच्यामध्ये. बाकी आता सीट कवर वगैरह फिटिंग अपना अफसर भाई को बीच बीच में बोलने की बात आदत है, इसलिए वीडियो खराब हो जाता है. मोबिन भाई, क्या काम चालू है इसमें? सीट कवर, फ्लोरिंग। ओके. और आप क्या स्पीकर बिठा रहे हो क्या? हाँ, स्पीकर बिठा। आपको तो बहुत मजा आता होगा ना रोज रोज खोलने में, लगाने में. हाँ, रोज मजा आता है एकदम मजा. ये देखो खटाखट. हाँ हाँ हाँ, धीरे धीरे, नई गाड़ी है. ये लॉक निकल गया, बैठ जाता ना. ओके, कोई दिक्कत नहीं ना. कोई प्रॉब्लम नहीं। ओके. तिकडे ती थार लागलेली आहे. वो थार किस लिए आई है? कॅमेरा चेंज करने के लिए थार आई आहे. मित्रांनो, गाडी पूर्णपणे खोलून टाकलेली आहे. बाकी हिच्याबद्दल आपण आहे ना डिटेल मध्ये मयूर दादांना विचारू काय करताय हिच्यामध्ये. मयूर दादा, काय काय इन्स्टॉल करतोय आपण याच्यात? आता ही आपल्याकडे टोयोटा अर्बन क्रुझर बेस मॉडेल गाडी आलेली आहे शोरूम मधून डायरेक्ट. तर आपण त्याच्यामध्ये ऑडिओ अपग्रेड, सीट कव्हर वगैरे पूर्ण काम करणार. तर ऑडिओमध्ये आपण काय करणार ते दाखवतो. आपण टोरेटो कंपनीचा 2 GB 64 GB वाला रिचर्ड सिरीजचा प्लेअर बसवणार होतो. एकदम स्मूथ एक्सपिरियन्स असणार आहे. आउटपुट क्वालिटी बेस्ट आहे. 1 year रिप्लेसमेंट वॉरंटी येते. स्क्रीन जर बघितली तुम्ही, ही फ्रेम असते आणि एकदम कट टू कट फिनिशिंग मध्ये येते. दुसऱ्या ह्याच्यात एक आपण जे इन्स्टॉल करतोय 4 डोर स्पीकर बसवतोय. हे एलियन वर्ल्ड कंपनीचे ब्लू कोन वाले लिमिटेड एडिशन वाले स्पीकर आहेत. याची जी क्लिअरिटी आहे ते एकदम नेक्स्ट लेवल आहे. वोकल क्वालिटी आणि हलका तुम्हाला बेस क्वालिटी पण याच्यात मिळणार आहे. आणि हे जे स्पीकर आहेत ह्याला 1.5 वर्षाची वॉरंटी आहे आणि जो प्लेअर आहे त्याला 1 वर्षाची वॉरंटी आहे. आता ह्याचं काम चालू आहे. एक थोड्या वेळात तुम्हाला मी दाखवतो त्याचा आउटपुट आणि ह्याची क्वालिटी. आणि आतमध्ये सीट कव्हर पण इन्स्टॉल करतोय ना. सीट कव्हर पण आपण ह्याच्यात युनिकॉर्न नापाचे आपण सीट कव्हर करतोय. ओरिजिनल टाईप डिझाईन घेतलेली आहे. खालची ब्लॅक फ्लोरिंग करणार आहे. ह्याला हेडलाईटला LED आपण बसवणार आहे हेवी क्वालिटीची. परत इलेक्ट्रिकचं काम पण आहे ह्याच्यात. तर एक आता संध्याकाळ होणारच आहे. गाडीचं काम पूर्ण होता. आपण बघूयात काम कसं होतंय काय ते. आपल्याकडे नाही का बराच असा माल आलेला होता, तर खूप पसारा झाला होता नाही का. मॅनेजर सर आता सगळं व्यवस्थित लावून देत आहे. काय याच्यामध्ये मूर्ती बघा कशी मस्त सुंदर अशी स्वामी समर्थांची मूर्ती आहे. तुम्हाला पण तुमच्या गाडीत लावायची असेल तर लावू शकता. खूप अशा मूर्त्या आलेल्या आहेत, बघू शकता. स्टॉक एकदम काहीच कमी नाही. महाराजांची मूर्ती, स्वामींची मूर्ती. हे बघा, सिंगल आपला भारताचा फ्लॅग पण आहे आपल्याकडे. डबल फ्लॅग पण येतो, तो पण आहे. बाकी LED नॉब, गिअर नॉब वगैरे, त्यानंतर LED लाईट वगैरे तुम्हाला जे तुमच्या गाडीत टाकायचे. याच्यामध्ये काय BMW स्टाईल दाखवा बरं. एखाद्या गाडीत बसवा घ्या. हा का. हे बघा, असा प्रीमियम असा गिअर नॉब आहे आपल्याकडे. सुझुकीचा आहे, तसा सगळ्या कंपनीचा आहे तो का? आणि याला काय चार्जिंग वगैरे करावं लागतं का? चार्ज करावं लागतं. चार्ज करावा लागतो. सोबत चार्जर, केबल सर्व येतं. चार्जर, केबल, अजून हे चार्जर बी का? चार्जर येतो ना त्याला चार्ज करण्यासाठी. बरं, म्हणजे गाडीत वेगळं चार्जर घ्यायची गरजच नाही.
हे बघा कसा प्रीमियम असा गिअर नॉब आहे सुझुकीचा, तसा टोयोटाचा, मारुतीचा, त्यानंतर टाटाचा, तुम्हाला जे पाहिजे तो तुम्ही लावू शकता. महिंद्राचा हळू हळू फोडायची नाही तर. कॅमेरे वगैरे सगळं काही भेटून जातं आपल्याकडे, ॲम्प्लिफायर. ही गाडी तुम्ही थोड्या वेळ आधी बघितली होती, एकदम नवी अशी हार बीर चढवलेला होता नाही का. आता बघा एकदम मस्त अशी पार्ट पार्ट सगळे खोलून टाकले गाडीचे. हालत बघू शकता काय आहे, गाडीमध्ये काहीच राहिलेलं नाहीये, फक्त CNG टँक तुम्हाला दिसेल आणि डॅशबोर्ड दिसेल, ते बी अख्खं खोललेलं आहे. बाकी असंच असतं आपल्याकडे. कुठं आपल्याकडे ॲक्सेसरीजला गाडी आली का पूर्ण तिचं फुल काम जर असलं ना तर सगळं मोकळं पार्ट पार्ट मोकळे करायचे. काय म्हणतात त्रिकोणदा? बापरे काय आहे? अनबॉक्सिंग करताय त्रिकोणदा, आपल्याकडे माल आलेला आहे ना. ए छोटा चेतन, काय ते तर सांगा. फ्लोरिंग प्रत्येक गाडीची वेगळी वेगळी काही. ओके छोटा चेतन क्या बोलता? बहुत बड़े बड़े करा था तू कल की वीडियो में. ऐसा ही हुआ. आज मुंह बंद हो गया तेरा तो. नहीं बंद नहीं हुआ. मोबिन सर आपले लागलेले आहे मागे. सर काय करता हिच्यात? कॅमेराची वायर का? कॅमेरा कुठला बसवतो आपण हिच्यामध्ये? कुठं? कंपनीचा जिथं येतो तिथं. हा इथंच बसव. बाकीचे काय करता माहिती का, इथं असं छिद्र पाडून इथं बसवता, पण हिला कंपनीने दिलेलं आहे ऑलरेडी इथं, तर आपण इथंच बसवू नाही का. एकदम OEM काम करतो आपला हुसना जान. म्हणे गाडी बाहेर काढून द्या. ही नेक्सॉन इलेक्ट्रिक आहे बघा. वेलकम कशी करते एकदम जबरदस्त. चालू झाली होय. हे बा गाडी चालू झाली. फक्त आपल्याला आता पार्किंग ब्रेक काढायचा, रिव्हर्सला टाकायची. हे बघा ब्रेक सोडला का गाडी चालू. हळूहळू काढावी लागते. इथं काय माहिती आहे का, गाडीचं जजमेंट बरोबर येऊन जातं, पण हे जे बाहेरचे मिरर आहेत ना हे इथं लागून जातं. एकदम कट अशी काढावी लागते. काय विषय नाही. तर गाडी मी बाहेर काढून दिली होती, आता हिची वॉशिंग होईल. तर मित्रांनो मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. काही जणांना वाटत असेल की नाही का, म्हणजे ॲक्सेसरीजच्या काय व्हिडिओ बनवतोस, काय इन्फॉर्मेशन, काय असेच ब्लॉग बनवतो. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, म्हणजे नाही का, मला आहे ना की ॲक्सेसरीजच्या लाईनमध्ये, म्हणजे गाडींच्या लाईनमध्ये कुठलंही काम करायला लाज नाही वाटत, मनात संकोच नाही आहेत. त्यामुळं मला काही वाटत नाही. तसंही यार आता सध्या याच्यामध्ये कॉलेजच्या माझ्या सुट्ट्या चालू आहेत. रूमवर बसून काय केलं असतं, नाही तर घरी जाऊन काय केलं असतं, टाइमपास केला असता, रील्स स्क्रोल केल्या असत्या, फोन वगैरे बघितला असता दिवसभर, बाकी दुसरं काय केलं असतं, टाइमपास झाला असता. तर काही ना काहीतरी करतोय, म्हणजे ॲक्सेसरीजच्या लाईनमधलं थोडंसं नॉलेज वगैरे येईल असं. हे बघा फोम वॉश चालू आहे, एकदम बाहेरचं काहीच दिसत नाही. डायरेक्ट वरती भी बाहर भी साइड ला भी. अभी नहीं क्या, नेक्सॉन की बैटरी डाउन हो गई थी, कुछ तो भी चालू रह गया क्या क्या, मैंने बाहर निकाली तभी. एंड कुछ मीटर भी नहीं दिखा रही थी, तो i20 की बैटरी निकाली हमने. यहाँ पे देखो ऐसे पाना लगा के खड़ी है, उसना जान इधर पाना लगा के खड़ा है, बैटरी पकड़ के चालू करने का ट्राय कर रहे यार. इलेक्ट्रिक गाड़ियों का ना ये सही झंझट होता है, काय कामाचे नसते त्या. टाटाचे तर टाटावर तर विश्वासच ठेवायचा नाही, इलेक्ट्रिक बुवा. मित्रांनो हे जे आहे ना टॅझरचं बेस मॉडेल आहे, इथे स्कर्टिंग वगैरे काही येत नाही, तर आपण याच्यामध्ये स्कर्टिंग पण इन्स्टॉल करतो. एकदम क्रोमची फिनिश आहे, तुम्ही बघू शकता. ही कशी लागेल माहिती आहे का, इथं अशी या पद्धतीत. हे बघा एकदम प्रॉपर अशी ही फ्रंटची झाली, आणि रिअरची मी तुम्हाला दाखवून देतो. हे बघा ही रिअरची इथं अशी लागून जाईल. या गाडीमध्ये आपण डोअर हँडलला क्रोम बी इन्स्टॉल करतोय. हे बघा असं काही क्रोम येतं, आणि हे पुढच्या साईडचं आहे, या साईडचं. आणि इथं आधी प्रायमर लावावं लागतं. प्रायमर लावून कसं एकदम पॅक चिपकून जातं. डोर हँडल नाही को लगा. संग्राने हे बघा चिपक गया क्या, हाँ. एकदम पॅक लगा बरं क्या, निकलना नाही चाहिए. हाँ. इथं आपण आता पुढची लावलेली आहे क्रोमची स्किट प्लेट, आता मागची इन्स्टॉल करतोय. आणि हे प्रायमरचं काय असतं माहिती का, इथं जर लावलं ना बॉडीवरती तर हे निळा कलर सोडेल बॉडीवरती, आणि तो निघत नाही लवकर. तर आपण हे त्या 3Mच्या टेपवरच प्रायमर लावतो. हा याच्या बंगालच्या भाषेमध्ये काय बोल राहिला, कधी सकाळपासून बोर करून राहिला. हे बघा लेवल देख बर क्या, बराबर है ना. हा बस उधर का देख.
नीचे से ले। दबा दबा के रख। नो फायनली आपली फ्रॉन्क्स जी अर्बन क्रुझर टायझर आहे ती बेस्ट टू टॉप झालेली आहे. फ्रंटमध्ये आपण LED अपग्रेड केला. याच्यामध्ये सगळे बॉक्स तुम्ही वर बघू शकता. याच्यामध्ये बघा तुम्हाला पहिले सांगून देतो, एलियन वर्डचे 2 कंपोनंट टाकले, 2 कोएक्सेल टाकले, टोरेटोचा एक म्युझिक सिस्टम आपण अपग्रेड केलेली आहे. याचे कर्टन्स इन्स्टॉल केले बॉस कंपनीचे. त्यानंतर हे पोलीस लाईट इन्स्टॉल केले. खाली तुम्ही बघू शकता, खाली पोलीस लाईट इन्स्टॉल केले. त्याच्यासाठी ना रिमोट पण येतं आपल्याला, तुम्ही त्याचे पॅटर्न वगैरे पण चेंज करू शकता इथून. हे बघा अशा प्रकारे पॅटर्न वगैरे चेंज करू शकता. त्यानंतर आपण LED अपग्रेड केलाय. कोणता? एक्झिक्युटिव्ह मार्क 4चा. ती किती वॅट आहे सर? 300 वॅट LED आपण अपग्रेड केलेला आहे. इथं 2 आपण हॅलोजन येतात. इथं पार्किंग लाईट पण आपण LED टाकलेला आहे. आतमध्ये तुम्हाला दाखवून देतो आपण काय काय काम केलेलं आहे. एकतर हे क्रोमचे डोअर हँडल आपण इन्स्टॉल केलेले आहे. त्यानंतर पूर्णपणे स्कर्टिंग जी आहे ती आपण इन्स्टॉल केलेली आहे. इथं बघू शकता अर्बन क्रुझरचं हे पण आपण इन्स्टॉल केलेलं आहे स्टीलमध्ये, स्टेनलेस स्टीलमध्ये. त्यानंतर इथे कर्टन्स पण आपण इन्स्टॉल केले. हे बघा कर्टन्स, पडदे वगैरे इन्स्टॉल केले. अब्बास भाई क्या बोलता? 1 मिनिट बाहेर आएगा क्या? सीट कवर पण आपण हिच्यामध्ये पूर्णपणे इन्स्टॉल केलेले. लेदरचे सीट कवर आहे. क्वालिटी तुम्ही बघा, कुशनिंग बघा एकदा. त्यानंतर हा बघा म्युझिक सिस्टम बघा. याच्यामध्ये आपण यूट्यूब वगैरे सगळं काही चालू शकतो. हे बघा क्वालिटी बघा एकदा याची. बंद करून देतो. 4K क्वालिटी येते. आणि बाकी अजून काय काय केलं दादा? मागे एक पार्सल ट्रे इन्स्टॉल केला आहे. जो CNGचा ट्रे येतो ना तो एक इन्स्टॉल केला आपण. हे बघा हा CNGचा ट्रे इन्स्टॉल केला आहे. याच्यामध्ये काय माहिती का, तुमचा एक तर CNG टँक पण झाकला जातो आणि तुमची स्टेपनी पण इथं असं प्लायवूडचा येतो हा. बाकी तुम्हाला खाली जर स्टोरेज ॲक्सेस करायचं असेल तर इथं तुम्ही सामान वगैरे ठेवू शकता. बाकी वरती पण ठेवू शकता. त्यानंतर आपण एक गोष्ट म्हणजे कॅमेरा पण याच्यामध्ये इन्स्टॉल केलेला आहे. हे बघा OEM फिटिंगचा जिथं कंपनीचा कॅमेरा येतो ना तिथंच आपण कॅमेरा इन्स्टॉल केला आहे. सर तुम्ही एवढं काम केलं आमच्याकडे, कसं काय वाटलं तुम्हाला? यांची क्वालिटी खूप छान आहे आणि यांचं मटेरियल बसवण्याचं फिटिंग जे आहे, फिनिशिंग आहे हे खूप बेस्ट आहे. या कार फिट ॲक्सेसरीजमध्ये खूप क्वालिटी मटेरियल दिलं जातं आणि कस्टमरची कधीच इथे फसवणूक केली जात नाही. सर्विस खूप बेस्ट आहे यांची आणि एकदम भारी. यांचे जे स्टाफ आहे तो पण खूप छान काम करतो आणि एक्सलेंट, व्हेरी एक्सलेंट. थँक्यू सर 2 शब्द आम्हाला सांगितल्याबद्दल, रिव्ह्यू दिल्याबद्दल. तर बाकी तुम्ही गाडीचा ओव्हरऑल लुक बघू शकता. एकदम खतरनाक अशी गाडी दिसते आणि पूर्ण बेस्ट टू टॉप केली आहे सरांनी. फक्त अलॉय व्हील सोडले तर आपण सगळं काही या गाडीमध्ये जवळजवळ इन्स्टॉल केलेलंच आहे. अलॉय व्हील ते कंपनीचे व्हील कॅप येतात त्यामुळे काय हरकत नाही. ठीक आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर.